रक्तदाब वाढला पण लक्षात येत नाही, सहज कळत नाही, पण शरीर आपल्याला काही लक्षणं मात्र दाखवत असतं. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं म्हणजे तुमचा रक्तदाब वाढलेला असू शकतो. ही लक्षणं कोणती? नेमका रक्तदाब वाढतो म्हणजे काय होतं? रक्तदाब किती असावा, तो किती नसावा, आणि रक्तदाबामुळे शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसून येतात जी तुम्हाला सहज कळेल की आपला रक्तदाब वाढला आहे का नाही वाढला आहे. तर रक्तदाब म्हणजे काय हे अगोदर पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. रक्तदाब म्हणजे आपलं हृदय म्हणजे एक मोटर आहे आणि ही मोटर पाईपलाईनद्वारे सगळ्या शरीरातल्या पेशींना अन्न आणि ऑक्सिजनचा पुरवठा करत असते. मग मोटरीने जो पंप केलेला आहे, जो पंप करून जो दाब दिलेला आहे की जो दाब ज्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा होईल ते पायाच्या नखापर्यंत, म्हणजे हा दाब म्हणजे तो सिस्टॉलिक प्रेशर असतो. म्हणजे प्रेशर केलं, हार्टनी प्रेशर केलं की तो जो दाब मिळतो तो दाब रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर पडतो आणि जेवढा दाब पडतो त्याला सिस्टॉलिक प्रेशर म्हणतात. आणि ज्या वेळेस हृदय प्रसारण पावतं म्हणजे रक्त पुन्हा परत ओढून घेतं त्याला डायस्टॉलिक प्रेशर म्हणजे खालचं प्रेशर, त्याला डायस्टॉलिक प्रेशर म्हणतात. वरचा दाब पंप केलं हार्टने की तो 120 जर असेल तर तो नॉर्मल असतो. आणि ज्यावेळेस हार्ट रिलॅक्स होतं त्यावेळेस जे डायस्टॉलिक दाब असतो, खालचा जो प्रेशर असतं तो 80 असतो. म्हणजे 120 80 mmHg म्हणजे तुमचा वरचं प्रेशर 120 आणि खालचं प्रेशर 80 असावं, म्हणजे तुमचा तो रक्तदाब हा नॉर्मल असतो. पण जर मोटरीनं पंप केलाय आणि तो दाब जर 120च्या पुढे म्हणजे 130च्या पुढे जर जाऊ लागला, 130 ते 40 पर्यंत गेला तर रक्तदाब तुमचा वाढलेला आहे. तो यापुढे आणखीन वाढू शकतो. लक्षणं त्याची दाखवत नाही पण हळूहळू तो मोठ्या संकटाकडे घेऊन जाणारा असतो. आणि खालचा जो दाब आहे 90, तो जर 90च्या पुढे जर गेला, 80 नॉर्मल आहे पण तो 90च्या पुढे जर गेला तर त्याला रक्तदाब वाढणे म्हणतो. म्हणजे खालचं डायस्टॉलिक प्रेशर 90च्या पुढे जाणे आणि वरचं 130च्या पुढे जाणे याला आपण रक्तदाब वाढला असे म्हणतो. रक्तदाब वाढणं म्हणजे कशामुळे वाढतो तर त्याची वयानुसार रक्तदाब वाढतो म्हणायचे, पण वयानुसार रक्तवाहिन्या ह्या कडक होतात आणि त्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्यामुळे मोटरीनं म्हणजे हार्टनं पंप केलं म्हणजे दाब दिला तर त्या रक्तवाहिन्या इलॅस्टिक म्हणजे लवचिकता कमी झाल्यामुळे त्या विस्तार पावत नाहीत, प्रसारण होत नाहीत, त्यामुळं जास्तीचा रक्तदाब वाढतो. म्हणजे वयानुसार रक्तवाहिन्या कडक होतात म्हणून तो रक्तदाब वाढत असतो. पण आतापर्यंत असं सांगितलं जायचं की खालचा डायस्टॉलिक प्रेशर महत्वाचा आहे, पण नाही, वरचा जो सिस्टॉलिक प्रेशर आहे तो अतिशय शरीरासाठी महत्वाचा असतो. तो 120 दाब हा अतिशय महत्वाचा असतो, कारण त्या दाबामुळे मेंदूपर्यंत रक्त पुरवठा होतो, मेंदूंच्या पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, शरीरातल्या प्रत्येक पेशीला तिचं खाद्य ऑक्सिजन मिळण्यासाठी 120 प्रेशर हे अत्यंत आवश्यक असतं आणि ते प्रेशर नॉर्मल असतं. जर बघा 120च्या खाली जर दाब आला सिस्टॉलिक वरचा तर मेंदूला किंवा शरीरातल्या पेशींना खायला आणि ऑक्सिजन म्हणजे अन्न आणि ऑक्सिजनची कमतरता भासते आणि मग त्यामुळे लक्षणं दिसू लागतात. किंवा जास्तीचा वाढला
बघा 130च्या पुढे जर रक्तदाब वाढला तर ज्या कडक झालेल्या रक्तवाहिन्या आहेत त्या फुटण्याचा धोका असतो, कारण त्या कडक होतात आणि मग सारखा जर्क बसतो, धक्का बसतो, कारण मोटरीचा जो दाब असतो, हृदयाचा जो दाब असतो तो रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर झटके देतो, दाब देतो आणि मग त्यातनं या कडक झालेल्या रक्तवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. जर एखादी रक्तवाहिनी मेंदूमध्ये जर फुटली तर मग मात्र स्ट्रोक येतो, म्हणजे पॅरालिसिस, अंगावरून वारं जाणं, असे सुद्धा प्रकार घडू शकतात. मग हा रक्तदाब हा वाढतो पण तो लक्षात येत नाही. तो लक्षात न आल्यामुळं आपल्याला आपला पुढचा धोका, संभाव्य धोका टाळता येत नाही. म्हणजे हृदयाचा अटॅक येणे किंवा रक्तवाहिन्या, हृदयांना पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला तर तो वेळेत न कळणे आणि मग अचानक अटॅक आल्यानंतर कळतं की खूप दिवसापासून रक्तदाब होता. पण मग शरीर अशी काही लक्षणं दाखवतं की 10 लक्षणं मी आज तुम्हाला सांगणार आहे की ती 10 लक्षणं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. म्हणजे याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. त्या 10 लक्षणापैकी पहिलं लक्षण म्हणजे तुमचा रक्तदाब वाढला असू शकतो याचा संकेत देणारं, म्हणजे रक्तदाब तसा सायलेंट असतो, म्हणजे तो लक्षणं दाखवत नाही. मग जी शारीरिक लक्षणं असतात ती रक्तदाबाची म्हणून आपल्याला ओळखता येतात. मग त्यातला पहिलं लक्षण जर कोणतं जर असेल तर ते म्हणजे डोकं दुखायला लागतं. आता डोकं दुखायला लागतं, पण हे डोकं असं कधी दुखायला लागतं त्याच्या वेळेचं फार महत्त्व आहे. सकाळी तुम्ही झोपेतून उठलात की लगेच तुम्हाला मळमळ होत असेल आणि डोकं जास्त जर दुखत असेल, डोकं दुखण्याची तुम्हाला जाणीव होत असेल तर तुमचा रक्तदाब वाढला असण्याचा तो एक संकेत असतो, तो एक लक्षण असतं. दुसरं म्हणजे चक्कर येणे किंवा गरगरणे, हे दुसरं लक्षण आहे. कधी कधी काय होतं की थोडा वेळ चक्कर आल्याने वाटते, 1 सेकंद 2 सेकंद, आणि पुन्हा नंतर अगदी तुम्ही नॉर्मल होता, किंवा तुम्हाला गरगरतं आणि पुन्हा अगदी पूर्ववत होऊन जातात. हे लक्षण तुमचं वाढलेल्या रक्तदाबाचं असू शकतं. तिसरं लक्षण म्हणजे डोळ्यासमोर तुमच्या अंधारी पण यायला लागतात. कधी कधी अंधाऱ्या जर डोळ्याला आल्या, अचानक तुम्ही बोलताय, बसलेला आहात, कामामध्ये आहात आणि अचानक तुम्हाला डोळ्यासमोर जर अंधार चमकला तर ते लक्षण तुमचं या वाढलेल्या रक्तदाबाचं असतं. चौथं लक्षण म्हणजे तुमचं कानामध्ये तुम्हाला आवाज यायला लागतात, भूं वगैरे आवाज यायला लागले तर हे समजून घ्या की हे तुमच्या वाढलेल्या रक्तदाबाचं लक्षण असू शकतं. छातीमध्ये दडपण जाणवणे, दाब जाणवणे, 5वं लक्षण आहे. छातीमध्ये दाब येतो, दडपण वाटतं किंवा छातीमध्ये धडधड होते आपली छाती, हे तुम्हाला जाणवायला लागतं. 6वं लक्षण तुमचं म्हणजे श्वास घ्यायला तुम्हाला त्रास व्हायला लागतो. श्वास घ्यायला त्रास झाला तर समजून घ्या की तुमच्या रक्तदाबामध्ये काहीतरी गडबड नक्की झालेली आहे. अस्वस्थता आणि चिडचिड, तुमचा मानसिकमध्ये सुद्धा बदल होतात. तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागलं किंवा तुमची चिडचिड वाढली तर हे तुमचं 7वं लक्षण आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुमची विनाकारण चिडचिड वाढायला लागली आहे, तुम्ही अस्वस्थ आहात, स्थिर नाही आहात, तुम्हाला कुठेच कोणत्याच कामामध्ये मन लागत नाही, दम निघत नाही, तुम्ही अस्वस्थ आहात, तर हे तुमचं लक्षण म्हणजे रक्तदाब वाढल्याचं असू शकतं. आणि 8वं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते म्हणजे तुम्हाला जर घाम येत असेल ना तर तो घाम येणं हे सुद्धा तुमचा रक्तदाब, अचानक दरदरून घाम सुटतो आणि घाम आला की मग तो थंड असतो, म्हणजे असा घाम येणं अचानक विना कामाचा, विना थकवा, म्हणजे अचानक तुम्ही व्यायाम करत नाही आहात, तुम्ही एका बसल्या जागेवर आहात आणि तुम्हाला घाम आलाय, तर हे लक्षण तुमचं रक्तदाब वाढल्याचं असू शकतं. आणि 9वं लक्षण म्हणजे तुमचं विना काम करता, तुम्ही काम करत नाहीत पण तुम्हाला थकवा जाणवतोय, तुम्हाला कमजोरी जाणवते, हे लक्षण तुमचं नक्की त्या तुमच्या वाढलेल्या रक्तदाबाचं असतं. आणि सर्वात शेवटी 10वं लक्षण जे आहे ते म्हणजे नाकावाटे रक्त येणे. जर तुमच्या नाकावाटे जर रक्त येत असेल, अचानक रक्त येत आहे आणि त्रास होत नाही, तर त्या मोटरीनं म्हणजे आपल्या हृदयानं पंप केलेला जो दाब आहे त्यामुळे
कुठेतरी रक्तवाहिन्या फुटतायत आणि मग रक्त येतं, म्हणजे ते सुद्धा गंभीर लक्षण असतं. पण ही झाली लक्षणं, ही सहज तुम्ही याकडे कानाडोळा करता, दुर्लक्ष करता आणि मग खूप दिवसानंतर तुम्हाला अचानक लक्षात येतं की आपल्याला हृदयाचा आजार झालाय. पण जर जास्तीचं म्हणजे हातापायाला मुंग्या येतात, गरगर खूप फिरतंय, जास्तीचं भयानक म्हणजे अतिशय डोकं दुखतंय किंवा हातपाय सुन्न पडायला लागलेत, खूप चक्कर आली आहे, छातीमध्ये तीव्र वेदना आहेत, ही लक्षणं तुमच्या हृदयाचा दाब अतिशय म्हणजे दवाखान्यामध्ये तात्काळ दाखल होण्याचा हा संकेत असतो. पण यासाठी रक्तदाब तुम्हाला मोजावा लागेल आणि तो रक्तदाब तुम्ही काही लोक घरी बसल्या बसल्या त्या इलेक्ट्रॉनिक मशीननी रक्तदाब मोजतात, पण तो रक्तदाब इलेक्ट्रॉनिकचा तो बरोबर येत नाही, त्या रीडिंग तुमच्या प्रॉपर नसतात. त्याच्यासाठी तुम्हाला हे जे स्पिग्मोमॅनोमीटर आहे ह्यानं रक्तदाब तपासावा, म्हणजे पाऱ्याचं ते असावं, मर्क्युरीचं ते इन्स्ट्रुमेंट असावं आणि त्यानं तो रक्तदाब मोजलेला असावा. म्हणजे रक्तदाबाची ही लक्षणं तुम्ही अगदी डोळे उघडे ठेवून आपल्या शरीरामध्ये ही लक्षणं दिसतायत का आणि ती रक्तदाबाची आहेत का, वेळीच जर तुम्ही या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही आणि त्याला आपला रक्तदाब मोजला तर तुम्हाला पुढे भविष्यात होणारे हृदयविकाराचे म्हणजे हृदयाचा अटॅक येणे किंवा तुमची अँजिओग्राफी करावी लागणे, तुम्हाला पुन्हा अँजिओप्लास्टी करावी लागणे किंवा डोक्यामध्ये एखादी नस फुटली तर तो स्ट्रोक येणे, तुमची किडनी खराब होते. रक्तदाब जर वाढला ना तर तुमची किडनी खराब होते, तुमचा मेंदू खराब होतो, तुमचं हृदय खराब होतं. म्हणून वाढलेला रक्तदाब आणि त्याची म्हणजे शरीरानं दाखवलेली ही लक्षणं, या लक्षणाकडे वेळीच लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.